यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली 100री साजरी करण्याचं ठरवलं. हे 100रीचं वर्ष ते कसं साजरं करतात? गृहभेटीचा एक छानसा कार्यक्रम त्यांना दिला. तुमच्या आमच्या घरी संघाची काही लोक आली असतील, त्यांचे स्थानिक, आणि तुमच्या गृहभेटी घेतल्या असतील, विचारलं असेल काय चाललंय, कसं चाललंय. पद्धतशीरपणे तुमच्या आजूबाजूला कोण लोक राहतात हे समजून घेण्याचा तो कार्यक्रम होता. माझ्याही घरी अशी संघाची 4 लोक आली. घरच्यांनी अगोदरच सांगितलं होतं की फक्त पद्धतशीर छान छान बोलायचं आहे, भांडायचं आपल्याला नाहीये. आपण त्या सोसायटीत राहतो, एकत्र राहतो, त्याच्यामुळे वाद कोणाशी करायचे नाहीत. वैचारिक स्पष्टता आपली तितकी पक्की आहे हे त्यांनाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. 4 लोकांमध्ये एक महिला होती. ही महिला दुर्गा वाहिनीचं काम करते आणि ही महिला जेव्हा घरात आली तेव्हा बाकी सगळी मंडळी बोलत असताना ती बघत होती की आमच्या घरात कोणती पुस्तकं ठेवलेली आहे, आमच्या घरामध्ये देवारा आहे की नाही आहे, आमच्या घरामध्ये कशा पद्धतीची पुस्तकं आहे. तर ती थोडीशी गडबडली. तिने बघितलं की टेबलावरती कम्युनिस्टचा मॅनिफेस्टो आहे. इथे आमच्या दुसऱ्या एका पुस्तकाच्या रॅकवरती बाबासाहेबांचे काही खंड आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारसरणीची वेगवेगळी पुस्तकं आहेत. ती थोडीशी चपापली. ऋग्वेद आणि यजुर्वेदाची अशी वेदांची एक वेगळी अशी एक चौकट आहे. ती जरा गडबडली की हे असं काय आहे. तिने विचारलं हे पुस्तकं कोण वाचतं? म्हटलं मी वाचतो. का वाचतो? सगळंच समजून घेतलं पाहिजे. म्हटलं जशी ही पुस्तकं दिसत आहेत तसं गोळवळकरांचं देखील पुस्तक आहे. गोळवळकर देखील समजून घेतले पाहिजेत ना की नेमकं जे काही आलंय ते कुठून आलं, काय आलं, काहीतरी ॲनॉलॉजी असेल ना, तर ती ॲनॉलॉजी समजून घेतली पाहिजे म्हणून वाचतो. त्या बाईचं नाव जैन होतं आणि तिला हिंदू राष्ट्राची खाज आहे. ती स्वतः जैन आहे आणि ती म्हणते की तिला हिंदू राष्ट्र हवंय. तिने पद्धतशीर मला सांगितलं की जेव्हा तुम्ही कधी अगोदर दुकानात जेव्हा जाल तेव्हा अगोदर ना तुमच्या जीपेने तिथला स्कॅन करून बघा. जर मुस्लिम नाव आलं तर खरेदी करायचं नाही, जर हिंदू नाव आलं तरच करायचं. म्हटलं हे आता वेगळाच टास्क दिला तुम्ही मला हा, की प्रत्येकाची नावं समजून घ्यायची आहेत मला. परंतु हे सगळं पद्धतशीरपणे ती दुर्गा वाहिनीवाली बाई मला सांगत होती.